नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख 13 आहे. 13 तारखेचे आपण पाहतोय महत्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे चालू घडामोडी. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. कालचा प्रश्न होता, भारताचे लष्कराचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणत्या राज्यात सुरू झाले? तर पाहायला गेलं तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश येथे सुरू झालेलं आहे. आजचा पहिला प्रश्न, सुप्रिया साहू यांना 2025 चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या श्रेणीत देण्यात आला आहे? कोण? सुप्रिया साहू. लक्षात ठेवा. तर उत्तर आहे इन्स्पायरेशन अँड ऍक्शन या श्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. सुप्रिया साहू चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2025. पुरस्कार प्राप्त व्यक्ती सुप्रिया साहू IS 1991 बॅचच्या तामिळनाडू कॅडरच्या आहेत. घोषणा 10 डिसेंबर 2025. पुरस्कार देणारी संस्था युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. पुरस्कार सुरुवात 2005 मध्ये झाली. ठिकाण होतं नैरोबिया, केनियामध्ये. ठीक आहे. अवॉर्ड पुरस्कार देण्याचा उद्देश पर्यावरण संरक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवण्यास सरकारी, नागरी समाज, खाजगी क्षेत्रातील नेत्यांचा सन्मान. ठीक आहे. 25 से 19 ते 5 होते सुप्रिया साहू यांच्या सोबत. ठीक आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात दुधवा व्याघ्र प्रकल्प आहे जिथे त्याच्या बफर क्षेत्रातील पहिल्यांदाच इंद्रधनुष्य पाण्याचा साप आढळला? आपण जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात ही घटना आहे. काय? दुधवा व्याघ्र प्रकल्प. इथे काय सापडला? पहिल्यांदाच इंद्रधनुष्य पाण्याचा साप सापडला. आपण पाहतोय तिसरा प्रश्न, क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? याचं उत्तर पाहायला गेलं जसप्रीत बुमराह आहे. लक्षात असू दे. पुढे चौथा प्रश्न, भारताची पहिली हायड्रोजन फ्ल्यू सेल पॅसेंजर बोट एका वेळी किती प्रवासी वाहून नेऊ शकते? तर टोटली पाहायला गेलं मित्र हो 50 प्रवासी वाहून नेऊ शकते. लक्षात ठेवा. डिटेल पाहूया. ही भारतातील पहिली हायड्रोजन फ्ल्युअल सेलवर चालणारी प्रवासी बोट आहे. पूर्णपणे स्वदेशी आहे. शून्य उत्सर्जन, पर्यावरणपूरक प्रवास, लांबी 24 मीटर, प्रवासी क्षमता 50 प्रवासी, बोटीची किंमत 17.50 कोटी, केबिन एअर कंडिशन, प्रवासाचा कालावधी सलग 8 तास धावू शकते. भारतातील हरित वाहतूक वाढवणे, जलवाहतुकीत हायड्रोजनचा वापर वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे यामागचा उद्देश आहे. पुढे पाचवा प्रश्न, युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे ज्याचा 79वा वर्धापन दिन 11 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला? तर मित्रांनो पाहायला गेलं ते न्यूयॉर्क मध्ये आहे. ठीक आहे. कुठे? न्यूयॉर्क मध्ये आहे. कितवा दिन वर्धापन दिन साजरा करतोय? 79वा. लक्षात असू दे. युनिसेफचे मुख्यालय. ठीक आहे. 11 डिसेंबर 25 रोजी या संस्थेचा 79वा वर्धापन दिन साजरा केला. युनिसेफ स्थापना दिन 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र बाल निधीचा 79वा वर्धापन दिन साजरा केला जातो. युनिसेफ एक जागतिक संस्था म्हणून ओळखली जाते जी जगभरातील मुलांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी नेहमीच काम करते. तिचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क शहर, युनायटेड स्टेट्स. लक्षात ठेवा. ओके. पुढे 6वा प्रश्न, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गगनजीत भुल्लर हे ठरलेले आहेत. लक्षात ठेवा. याचं उत्तर 6व्याचं 1 आहे. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर गगनजीत भुल्लर ठरलेले आहे. 7वा प्रश्न, आलिया भट्ट यांना 2025 चा गोल्डन ग्लोब हॉरिझन अवॉर्ड कोणत्या देशात प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये तो प्रदान करण्यात आलेला आहे. कुठे? सौदी अरेबियामध्ये. लक्षात ठेवा. पाहूया. आलिया भट्ट गोल्डन ग्लोब हॉरिझन अवॉर्ड
पुरस्कार गोल्डन ग्लोब हॉरिझन अवॉर्ड 25, घोषणा दिनांक 10 डिसेंबर 2025. ठीक आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सौदी अरेबिया, आवृत्ती 5वी. गोल्डन ग्लोबची सुरुवात 1944. आलिया भट्ट यांची निवड का झाली? आंतरराष्ट्रीय सिनेमातील उत्कृष्ट योगदान आणि जागतिक प्रभाव, महिलांच्या कथा आणि महिला दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आलिया भट्ट यांना. मित्रहो, 8वा प्रश्न पाहतोय. अंद्रेज बाबिस यांची अलीकडे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे चेक प्रजासत्ताक. लक्षात ठेवा, चेक प्रजासत्ताक लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 9वा आपलं आणि काही पंतप्रधान आहेत लक्षात ठेवा. थायलंडचे अनुतीन चारना वारिकुल, लिथुएनियाचे इंगा रुगिनियन, युक्रेनचे युलिया स्विरिडेंको, युनायटेड किंगडमचे केया स्टारमर, बांगलादेशचे मोहम्मद युनुस, भूतानचे शेरिंग तोबके, पाकिस्तान शाहबाज शरीफ, रशिया मिखाईल मिशुस्टिन, इटलीचे जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू, श्रीलंकाचे हरिनी अमरासुरिया, मॉरिशसचे नवीन रामगुलाम, ट्युनिशियाचे सारा जाफरानी, इस्टोनियाचे क्रिस्टन मिशेल, बेल्जियमचे बार डी वेबर, कॅनडाचे मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बनीस, नॉर्वेचे जोनस गार स्टिरे. लक्षात ठेवा, सगळेचे सगळे काय पंतप्रधान आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न. आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनर्जीवित करण्यासाठी खालील कोणत्या राज्यात चाराई चुंग महोत्सव साजरा करण्यात आला? तर तो आसाम राज्यात तो साजरा करण्यात आला आहे. डिटेल पाहूया. आसाम राज्यातील माजुली बेटावर चाराई चुंग महोत्सव साजरा करण्यात आला. आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य चाराई चुंग, जे सुमारे 392 वर्ष जुने आहे, 1633 मध्ये आहामी राजा स्वर्गदेव प्रताप सिंह यांनी स्थापन केले होते. त्याचे पुनर्जीवन आणि जतन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव साजरा करण्यात आला. राज्य आसाम, स्थान माजुली बेट, राजधानी दिसपूर आणि मुख्य सर्वांना माहिती आसामचे की हेमंत बिस्वा शर्मा. 10वा प्रश्न मित्र हो. स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर पाहायला गेलं चेन्नईमध्ये होणार आहे. ठीक आहे. आयोजन चेन्नई, 9 ते 14 डिसेंबर चालू झालेलं आहे. भारत सलग तिसऱ्यांदा स्क्वॅश वर्ल्ड कप आयोजित करणार आहे. पहिल्यांदा 1996. एकूण सहभागी देश 12. विशेष नोंद, जगातील एकमेव देश आहे सलग 3 वेळा स्क्वॅश वर्ल्ड कप आयोजित केला आहे. 11वा प्रश्न. लोकसभेत डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक 2025 कोणी मांडले आहे? तर ऑब्विसली सुप्रिया सुळे यांनी हा मांडलेला आहे. लक्षात ठेवा, कोण? सुप्रिया सुळे. 12वा प्रश्न. जगातील सर्वात तरुण फाईट रेटेड बुद्धिबळ कोण ठरला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. तर उत्तर आहे सर्वज्ञ सिंग कुशवाहा आहे ना. सर्वज्ञ सिंग कुशवाहा ठरलेले आहे. लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर किती मित्र हो? 2 नंबर आहे. ठीक आहे. 13वा आपण पाहतोय. 13वा प्रश्न. महिला सुरक्षासाठी अभिया ब्रिगेड पोलीस युनिट कोणत्या राज्याने सुरू केले आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. तर उत्तर आहे बिहार राज्याने ते सुरू केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 14वा. देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल प्रवासी बेट व्यवसायाकरिता कुठे सुरू झालेली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला. तर उत्तर आहे वाराणसी नमो घाट येथे सुरू झालेली आहे. 15वा प्रश्न. कोणत्या भारतीय मुख्यमंत्र्यांनी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने 10व्यांदा पदाची शपथ घेण्याच्या दुर्मिळ कामगिरीबद्दल मान्यता दिली? तर उत्तर आहे नितीश कुमार. पुढे 16वा प्रश्न. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार लक्ष्य किती रक्कम निश्चित केली आहे? $100 अब्ज. पुढे 17. 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. तर उत्तर आहे गगनजीत भुल्लर आहेत. लक्षात ठेवा. 18वा. ट्रम्प गोल्ड कार्ड नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर अमेरिकाने सुरू केला आहे. लक्षात असू दे. नेक्स्ट 19वा प्रश्न. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव
कुठे पार पडला? पंचकुला हरियाणा येथे पार पडलेला आहे. ऑप्शन नंबर मित्र हो 2 नंबर आहे. 20वा प्रश्न, C-130 जे सुपर हरक्युलिस विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं उत्तर आहे अमेरिकेने विकसित केले आहे. आजचा प्रश्न, ठीक आहे, शेतीमध्ये सौर ऊर्जा वापरण्यात देशात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? ऑप्शन आहे गुजरात, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र. कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.